नमस्कार मित्रांनो, HRS ट्रॅव्हलर्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत तुळजापूर नगरीमध्ये आणि आज आपण तुळजापूर नगरीतील तुळजाभवानी मंदिरात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळजाभवानी मंदिर दाखवणार आहे. पण आज आपण तुळजापूर नगरीतील जे रस्ते आहेत त्यातील जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्या रस्त्याचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे आणि त्या रस्त्यावरून तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच इतर रस्ते जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण प्रवेश करत आहोत तुळजापूर शहरामध्ये. आपण ज्या रस्त्यावरून आलो आहोत तो रस्ता म्हणजे औरंगाबाद धुळे इकडून आलेला आहे. औरंगाबाद धुळे बीड धाराशिव आणि मग त्यानंतर तुळजापूर शहर येते. तर आता आपण तुळजापूर शहरात प्रवेश केलेला आहे. तुळजापूर शहरातील रस्ते भाविकांची गर्दी लक्षात घेता यात्रा काळामध्ये हे 6 पदरी करण्यात आलेले आहेत. हे आपल्याला पाहता येत आहे. तुळजापूरचे रस्ते मोठे आहेत आणि यात्रा काळामध्ये त्या साईडला कॅमेरा पकडा. यात्रा काळामध्ये जे धाराशिवकडून आलेले भाविक आहेत त्यांच्यासाठीचं हे मोठं पार्किंग आहे वाहनासाठीचं. वाहनं हे नवरात्री काळामध्ये चैत्र उत्सव काळामध्ये या ठिकाणी पार्किंग करतात. या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये भक्तनिवास उपलब्ध आहेत. तुळजापूरमध्ये जागोजागी आपल्याला भक्तनिवासाचे बोर्ड हे लावलेले दिसतील. त्यामुळे भाविकांना राहण्याची व्यवस्थित अशी सोय आहे. आता धाराशिव शहराकडून एंट्री केल्यानंतर आपल्याला जर मंदिराकडे जायचं असेल तर इथं एक रस्ता दिसतो. ह्या उजव्या हाताला छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून आपल्याला मंदिराकडे जाता येतं. त्यासोबतच इतरही मार्ग आहेत ज्या ठिकाणाहून मंदिराकडे जाता येतं. सकाळचे 9 वाजलेले आहेत त्यामुळं शहरामध्ये गर्दी जास्त दिसत नाही. हा एक रस्ता आहे. इकडे कॅमेरा इथूनही मंदिराकडे पायी जाता येतं आणि तो सर्वात जवळचा शॉर्टकट मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. आणि आता आपण आलेलो आहोत जे बस स्थानक आहे ST स्टँड त्याच्या जवळ. तुळजापूरमध्ये 2 बस स्थानक आहेत. हा मेन चौक आहे तुळजापूर शहरातील. या ठिकाणी जो डाव्या हाताला रस्ता आहे त्या ठिकाणी तुळजापूरचं एक बस स्थानक आहे आणि हा जो रस्ता आहे डाव्या हाताचा हा लातूरकडे जातो.
आणि उजव्या हाताला हा जो रस्ता आहे हा मंदिराकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे. म्हणजे आपण बस स्थानकावरती आला असाल एस टीने तर आपल्याला मंदिराकडे जाण्याचा तो रस्ता आहे. हे उजव्या हाताला एक बस स्थानक दिसतंय ज्याचं काम सुरू आहे आणि हे नवीन बस स्थानक आहे. या बस स्थानकावर सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांकडे किंवा या मार्गावर जाणाऱ्या गाड्या उभ्या राहतात. तर मगाशी मी सांगितलेलं बस स्थानक त्या ठिकाणी लातूरकडे जाणाऱ्या तसेच हैदराबादकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या तिथे उभ्या राहतात. आता हा सरळ रस्ता जातो तो नळदुर्ग उमारगा हैदराबाद इकडे जातो आणि उजव्या हाताला जो रस्ता आहे हे डायव्हर्जन हा सोलापूरकडे जातो. म्हणजे आपण आता सोलापूर रस्त्यावरती प्रवेश केलेला आहे. तुळजापूर शहरातील तुळजाभवानी मंदिरानंतर दुसरं एक आकर्षण म्हणजे हा नव्याने उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा भव्य पुतळा आपण पाहू शकतो या ठिकाणी. आणि हे आहे शिवाजी महाराज चौक. शिवाजी महाराज चौकातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी मंदिराकडे जाता येतं. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच. पुढील भागामध्ये आपण तुळजाभवानी मंदिर पाहणार आहोत. आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.